नमस्कार मित्रांनो, आपण आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयी आता यापुढे 4 नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. ते या व्हिडिओमध्ये कोणते 4 नियम आहेत ते जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी आणि लवकरात लवकर मिळत राहतात. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया कोणते 4 नवीन नियम लागू झालेले आहेत. आता यापुढे लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन नियम लागू झालेले आहेत. त्यामध्ये काही नियम हे जुनेच आहेत. त्यामधील पहिला नियम, एका कुटुंबातील 2 महिलांनाच मिळणार लाभ. म्हणजेच एका कुटुंबात आता काही कुटुंबातील 3 ते 4 महिला असताना त्यांना 4ही महिलांना लाभ मिळत होता. आता त्यातील पडताळणी करून 2च महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा बदल होणार म्हणजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्यास कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत आणि हे कागदपत्रे तुम्हाला लवकरात लवकर अपडेट म्हणून येतील आणि हे अपलोड करावे लागतील. त्यानंतर निवृत्ती वेतन व 4 चाकी वाहनधारक महिलांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही योजनेतून, सरकारी योजनेतून पैसे मिळत असतील तर आता यापुढे तुमचे पडताळणी झाल्याच्या नंतर तुम्हाला पैसे मिळत आहे असे दिसून आल्यास तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास बंद होणार आहे. त्यानंतर 4 चाकी धारक किंवा महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन असल्यास ही पुन्हा पैसे येण्यास बंद होणार आहे. त्यानंतर चौथा नवीन नियम लागू झालेला आहे. तो म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास आता महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास बंद होणार आहे. हे सर्व 4 नियम 1 जानेवारी 2025 पासून एक KYC अपडेट म्हणून येईल. त्यानंतर हे सर्व नियम तुम्हाला लागू होतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.